नमस्कार, मी प्रियांका नागने आपल्या मराठी जॉब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे। आपण दररोज वेगवेगळे जॉब अपडेट्स बघतो। आज सुद्धा आपण एक नवीन जॉब अपडेट बघणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला इथे जनसेवा अर्बन कोऑपरेटिव्ह बँक क्रेडिट सोसायटी लिमिटेड यांच्याकडून अपडेट आलेली आहे। खूप चांगली संधी आहे, खूप साऱ्या जागा आहेत। आपण पूर्णपणे माहिती बघणार आहोत, ज्यामध्ये सॅलरी डिटेल्स काय आहे, प्रायव्हेट जॉब असणार आहे। हे तुम्हाला इथे अर्ज आजपासून भरण्यास सुरुवात झालेली आहे। ऑनलाईन ईमेलद्वारा तुम्हाला अर्ज भरायचा आहे। त्यानंतर इथे फ्रेशर उमेदवार सुद्धा अर्ज करू शकणार आहात। जेंडर एलिजिबिलिटी इथे मेल असू द्या फिमेल असू द्या नक्कीच फॉर्म भरू शकणार आहोत। सर्व माहिती आपण बघून घेणार आहोत। लास्ट डेट काय आहे, त्यानंतर किती जागा आहे, नोकरीचे ठिकाण काय आहे, पदाचे नाव कोणते कोणते आहेत, नोकरीचा प्रकार काय आहे आणि मेन इथे गोष्ट म्हणजे कोणतीही फी घेतली जाणार नाहीये। लक्षात घ्या, आपल्याकडे इकडे जाहिरात सुद्धा आहे, ते सुद्धा आपण पूर्णपणे बघून घेणार आहोत। जनसेवा अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड यांच्याकडून अपडेट आलेली आहे। आपण पूर्ण जाहिरात बघून घेऊया, नोकरीची पद्धत काय आहे, त्याच्यानंतर इथे नोकरीची डिटेल्स काय आहे, सर्व माहिती आपण या व्हिडिओद्वारे बघून घेणार आहोत। तुम्हाला जर इथे नवीन असाल, तुम्ही जर इथे नवीन असाल किंवा पहिल्यांदाच आपल्या चॅनलवरती आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा, आपल्या चॅनलला लाईक करा आणि शेअर करा, कारण आपण दररोज वेगवेगळे जॉब अपडेट्स बघतो। वर्क फ्रॉम होम जॉब असू द्या, SBI रिलेटेड जॉब्स असू द्या, Amazon रिलेटेड जॉब असू द्या, IT रिलेटेड असू द्या, 12वी पास, 4थी पास, 10वी पास असे वेगवेगळे जॉब अपडेट्स आपण दररोज इथे बघत असतो। सो नक्कीच सबस्क्राईब करा, ज्यांना नोकरीची गरज आहे त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्कीच पोहोचवा। चला तर आजची जी माहिती आहे पूर्णपणे बघून घेऊया। जनसेवा अर्बन यांच्याकडून अपडेट आलेली आहे। आता इथे आपल्याकडे जाहिरात सुद्धा आहे, इथे सांगितलेलं आहे बघा, मुख्य कार्यालय कुंडल, तालुका पलूस, जिल्हा सांगली इथे हे जॉबचं ठिकाण असणार आहे। आता पाहिजेत कोणते कोणते इथे पदं पाहिजे आहेत बघा, शिपाई आहे, क्लर्क आहे, शाखाधिकारी आहे। इथे सांगितलेले आहे बघा, भविष्य निर्माण करणाऱ्या नगरी व मल्टीस्टेट पतसंस्थांमध्ये 13 शाखेसह बँकिंग क्षेत्रात अग्रेसर असलेल्या संस्थेत पदे भरणे आहेत। वेगवेगळे पदे भरणे आहेत। आता कोणत्या कोणत्या शाखा आहे बघा, विश्रामबाग, माधवनगर, तासगाव, सरवडे, भिलेवाडी, विटा, पलूस येथे खालील पदं भरणे आहेत। आता कोणते कोणते, शाखा अधिकारीची संख्या 5 आहे। शिक्षण बघा इथे किती लागणार आहे, एमकॉम, बीकॉम किंवा बँकिंग पतसंस्था क्षेत्रात कामाचा अनुभव असेल तरी चालणार आहे आणि कॉम्प्युटरचं नॉलेज पाहिजे आहे। लक्षात घ्या, शाखा अधिकारीला संख्या 5 आहे, एमकॉम झालेला असू दे किंवा बीकॉम झालेला असू दे आणि त्या अनुभवाची गरज आहे आणि कॉम्प्युटर नॉलेज पाहिजे आहे। क्लर्कसाठी 10 जागा आहेत, इथे सुद्धा बीकॉम झालेला पाहिजे आहे आणि इथे कामाचा अनुभव पाहिजे आहे सांगितलेलं आहे। शिपाई 5 आहे, 5 जागा आहेत, 10वी उत्तीर्णित असेल तरी सुद्धा चालणार आहे। अनुभव असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य, म्हणजे तुमच्याकडे अनुभव असेल तरी सुद्धा तुम्हाला प्राधान्य भेटणार आहे। फ्रेशर असेल तरी सुद्धा इथे ॲप्लिकेशन करायचं आहे, कारण तुम्ही जर फ्रेशर असाल, क्वालिफिकेशन चांगलं असेल तर नक्कीच तुम्हाला हे जॉब मिळून जाऊ शकतो। इथे डिरेक्टली तुमचं टेस्ट किंवा मुलाखतीद्वारे सिलेक्शन होऊन जाणार आहे। आजपासून फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली आहे। अर्जदारांनी इथे स्वतःचे संपूर्ण शैक्षणिक आणि इतर कागदपत्राच्या सत्यप्रती व स्वतःचे पासपोर्ट साईज जे फोटो असणार आहे या पत्त्यावर तिची ईमेल ID दिलेली आहे, तिथे तुम्हाला मेल पाठवून द्यायचा आहे। लास्ट डेट इथे 30 एप्रिल 2024 असणार आहे। लक्षात घ्या, लास्ट डेट 30 एप्रिल 2024 आहे। काही क्वेश्चन असेल तर तुम्ही इथे संपर्क करू शकणार आहात, इथे नंबर सुद्धा दिलेला आहे। अजून डिटेल्स भेटून जातील। 20 जागा आहे, ते कोण क्लर्क, पिऊन आणि ब्रांच ऑफिसरसाठी। लक्षात घ्या, तुमची निवड प्रक्रिया मुलाखत किंवा टेस्टद्वारा होऊ शकते। त्याच्यानंतर इथे अजून सांगितलेलं आहे बघा, अनुभवी उमेदवार किंवा तुम्ही जर फ्रेशर असाल तरी सुद्धा काही अडचण येणार नाहीये। तुम्ही नक्कीच इथे फॉर्म भरून किंवा ईमेल करून पाठवून द्यायचं आहे। महाराष्ट्रातील कोणतेही उमेदवार असू द्या नक्कीच इथे अर्ज करू शकणार आहात, इथे सांगितलेलं आहे। आणि इथे परत संपूर्ण माहिती दिलेली आहे, एकदा नक्कीच चेक करून घ्यायचं आहे। आपले पूर्ण लिंक आहे ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, एकदा नक्कीच चेक करून घ्यायचं आहे। काही क्वेश्चन असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा कनेक्ट होऊ शकता, जिथे दररोजचे वेगवेगळे अपडेट्स असतात आणि आपल्या इन्स्टा पेजला सुद्धा फॉलो करू शकता। थँक्यू।